वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराचा सारांश आम्ही बघतो आहे। बंधाधिकारामध्ये आम्ही काल बघितलं की स्वपरामध्ये एकत्व बुद्धी म्हणजेच अध्यवसान भाव हा जीवनामध्ये बंधासाठी कारणीभूत आहे। जे आमचे पराविषयीचे अनेक भाव आमच्या अंतरंगामध्ये चालतात यामुळे आम्हाला बंध होत आहे। ते भाव एकमेकाला मारण्याचे असतील, वाचविण्याचे असतील, सुख द्यायचे असतील, दुःख द्यायचे असतील, नानाविध भाव आमचे असतात आणि या भावांनी आम्हाला बंध होत आहे। हे भाव आम्ही करतो म्हणून कार्य तसं होईलच असं देखील नाही आहे। आम्ही भाव अनेक तऱ्हेचे करतो परंतु आमचे हे भाव अनेक वेळा बहुतांश वेळा विफल जातात आणि म्हणून हे आमच्या कर्मबंधामध्ये कारणीभूत असणारे भाव आहे। या तऱ्हेने आम्ही मूळ ग्रंथामध्ये 3 तऱ्हेचे अध्यवसान भाव बघितले होते। एक हिंसा गर्भ अध्यवसान भाव जो परद्रव्य आणि परद्रव्याच्या कर्तृत्वाबाबत होता। दुसरा आम्ही भाव बघितला होता तो विपच्यमान अध्यवसान भाव की कर्मोदयाच्या पर्यायीमध्ये जी एकत्व बुद्धी म्हणजे जे आमचं असमान जातीय द्रव्य पर्याय यामध्ये जी आमची एकत्व बुद्धी आहे हाही बंधासाठी कारणीभूत असलेला परिणाम। आणि तिसरं न्यायमान अध्यवसान भाव की जी आम्ही जाणतो आहे पर्याय त्या पर्यायीमध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी करणं आमच्या ज्ञान पर्यायीमध्ये हा देखील अध्यवसान भाव आणि या अध्यवसान भावांनी आम्हाला सातत्याने बंध होतो आहे। अध्यवसान भाव आम्हाला सोडायला सांगितला याचाच अर्थ आचार्यांना सर्व परपर पदार्थांच्या निमित्ताचा आचार्यांना निषेध करायचा आहे। व्यवहार नयाचा आचार्यांना निषेध करायचा आहे आणि म्हणून निश्चय नय हा निषेधक आणि व्यवहार नय हा निषेध्य अशा प्रकारचा आम्ही भाव जीवनामध्ये ठेवायचा आहे की निश्चय नय आम्हाला प्रधानतेने बघायचं आहे की काय मूळ कारण आहे, ओरिजिनल कारण काय आहे आणि त्या अनुषंगाने त्याला निमित्त कारण कोणतं आहे। आचार्यांनी निमित्त सोडविलं याचा अर्थ नैमित्तिक परिणाम आम्हाला सोडायचा आहे हे देखील असणार आहे। द्रव्य प्रतिक्रमण भाव प्रतिक्रमणामध्ये बाह्य वस्तू सोडविली, बाह्य वस्तू सोबत भाव पण सोडणं गरजेचं आहे। या ठिकाणी सांगत आहे की व्यवहार नय हा निषेध्य आहे, निषेध करण्यायोग्य आहे। पराबाबत आमचा जो कर्तृत्व मूलक अभिमान आहे हा जीवनात सोडण्यासाठी सांगितलेला आहे आणि निश्चय नय जो आहे हा निश्चय नय आम्हाला उपादेय आहे। आणि पुढे सांगतात आता आचार्य की यावरून असेही मानू नये की अध्यवसानाप्रमाणे बाह्य वस्तू पण बंधाचं दुसरं कारण आहे। मग प्रश्न उपस्थित झाला की बंधाचं काय एकमेव कारण आहे अध्यवसान भाव? बाह्य वस्तू बंधाचं कारण आहे की नाही हा जर रोखठोक मी प्रश्न विचारला तर आचार्य सांगतात की बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही। बंध आणि मोक्ष जीव परिणामावर निर्भर आहे। परिणामांनीच आम्हाला बंध किंवा मोक्ष होणार आहे, बाह्य कारणावर नव्हे। म्हणून सम्यक दृष्टीला ज्ञान चेतना असल्यामुळे
बाह्यतः भोगाचा परिकर असला तरी त्यास संवर निचरा आहे. म्हणून सम्यक दृष्टी जो आहे याला ज्ञान चेतना आहे आणि ज्ञानापासून ज्ञानाचाच परिणाम पर्यायी मध्ये प्रगट होणार आहे. तो क्रिया करत असेल तरी त्या अंशाने त्याला संवर निर्जरा त्याच्या जीवनात आहेच आहे. सम्यक दृष्टी भोग भोगत असताना दिसत असला तरी देखील अंतरंगामध्ये तो भोगाशी एकाकार होत नाही, समरसी भावानी परिणत होत नाही. आणि म्हणून सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये जेवढ्या कर्मांचा त्याला अभाव आहे त्या अनुषंगाने होणारी संवर निर्जरा आहे. जर आम्ही कर्मकांड बघितलं तर 41 प्रकृतींच्या माध्यमातून होणारी बंधविच्छुत्ती ही सम्यक दृष्टीच्या जीवनात आहेच आहे. याप्रमाणे त्याचा तो ज्ञान परिणाम हा जरी बाह्यतः तिथे भोगाचा असला किंवा बाह्यतः तो नवनिधीचा उपभोग घेतो असं जरी दिसत असेल तरी देखील त्याला जी कर्म प्रकृती नाही त्या अनुषंगाने संवर निर्जरा आहे. म्हणजे भोग संवर निर्जरेच्या आड येत नाही, हे सम्यक दर्शनाचं महात्म्य आहे. सम्यक दृष्टी जीवनामध्ये कसा वागतो, कसा बोलतो. गीतेमध्ये त्यांनी विचारलं की स्थित प्रज्ञस्य का भाषा, तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा राहतो. गच्छनपि न गच्छन, ब्रुवनपि हि न ब्रुते, पश्यनपि न पश्यती. अशा तऱ्हेची त्याची वागणूक आहे. पश्यनपि न पश्यती, तो पाहतो आहे असं वाटतं पण पाहत नाही. गच्छनपि न गच्छती, तो चालतो आहे पण चालत नाही. ब्रुवनपि हि न ब्रुते, बोलतो आहे पण बोलत नाही. अशी वेगळी विलक्षण अवस्था ही सम्यक दृष्टीच्या ज्ञानीच्या जीवनात असतो. तो करतो आहे असं वाटतो पण तो करत नाही. तो ज्ञानाचाच अनुभव प्रतिसमय घेत आहे. मग आता हे समजा आम्ही वाचलं आणि स्वतःला आम्ही सम्यक दृष्टी मानून बसलो आणि मी काहीही भोग भोगले तरी मला क्षम्य आहे अशी आमची मनोवृत्ती असणं गैर आहे. अशी मनोवृत्ती सम्यक दृष्टीची होऊच शकत नाही. म्हणून येथे भोग भोगण्याची स्वैराचाराची अनुमती नाही असे निर्जराधिकारामध्ये आधीच आचार्यांनी सांगितलंय. तसेच उपभोग भूमी अध्यवसानाने मलिन असेल तर बाह्यतः पाप प्रवृत्ती असो की शुभ प्रवृत्ती असो नियमित बंध आहे. जर आमच्या अंतरंगामध्ये अध्यवसान भाव आहे याचाच अर्थ आमची उपभोग भूमी रागद्वेषांनी मलिन आहे आणि त्यामुळे बंध निश्चितपणे होणार आहे, संवर निर्जरा नाही. याचं उदाहरण अभव्याचं दिलं की अभव्याच्या जीवनामध्ये कितीही तो ज्ञान आराधना करत असेल, कितीही व्रत तप याचं पालन करत असेल पण अंतरंगामध्ये भाव भासना नाही, स्वपर भेद विज्ञान नाही, आत्मेची प्रतीती त्याच्या जीवनामध्ये त्याला झाली नाही आणि म्हणून तो अशा तऱ्हेने संवर निर्जरा यत्किंचित देखील त्याच्या जीवनात असत नाही. म्हणजे संवर निर्जरा होण्यासाठी कोणती संवरपूर्वक निर्जरा होण्यासाठी पहिली कंडिशन त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती अवश्यपणे व्हावी लागते. अभव्य जीव बाह्यतः व्रत तपादिकांचा अंगीकार करतो परंतु तो भेद विज्ञानाच्या प्राप्तीला अपात्र आहे. म्हणून त्याला त्याचा शुभाचार किंवा 11 अंग 9 पूर्वाचे ज्ञान असूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि अशांसाठी मग छडालाकारांनी कारिका ठेवली की अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत बिरियापद. अनंत वेळा त्यांना ग्रैवेकापर्यंतची प्राप्ती झाली. द्रव्यलिंग धारण केलं, मुनिव्रताचं आचरण केलं, नवग्रैवेकापर्यंत गेले
पण अंतरंगामध्ये आत्मप्रतीती नाही, भावभासना नाही, मिथ्यात्वाची निरगाठ संपलेली नाही, त्याच्या पुढे तर तो जाऊ शकत नाही. परंतु त्याची ही जी व्रत तप शील ही देखील संवर निर्जरेला कारणीभूत होऊ शकत नाही. कारण शास्त्राध्ययनाचे जे फल स्वपरभेद विज्ञान आणि स्वरूप प्राप्ती, शास्त्र अध्ययनाचा मूळ उद्देश, आम्ही जे अध्ययन करतो आहे याचाही मूळ उद्देश काय असावा हे अगदी आमच्या मनामध्ये क्लिअर पाहिजे. अभिप्राय आमचा समीचीन पाहिजे. मला शास्त्र अध्ययन करायचं कशासाठी? मला आत्मानुभव झाला पाहिजे. बस एक आणि एकमेव कारण की मला आलं, कितीही आलं आणि थोडंही आलं तरी चालेल, पण त्याच्या माध्यमातून मला माझ्या आत्मतत्वाचं स्वरूप, मला आत्मानुभव व्हायला पाहिजे. अन्यथा आमचं ज्ञान हे निरर्थक म्हटल्या जातं. म्हणून स्वपरभेद विज्ञान आणि स्वरूप प्राप्ती हे आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला कोरून ठेवायचंय, हृदयस्थ करायचंय. की काही झालं, काय करायचं, कोणती क्रिया करायची असेल, अष्टक द्यायचं असेल, तरीही आमच्या अंतरंगामध्ये भाव ठेवायचा की मला स्वरूप प्राप्ती झाली पाहिजे. अध्ययन करायचं आहे, शास्त्र वाचायचंय, शिकायचंय, स्वरूप प्राप्ती एवढंच अंतिम प्रयोजन माझं आहे. नाही आम्हाला काही डीप समजलं, नाही कर्मकांड समजला, नाही लब्धिसार समजला, बिघडलं नाही. मला माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते की नाही एवढं मिनिमम ज्ञान मला असू दे. सुषमाश भिन्न मुनींची, शिवभूती मुनींची कथा मनामध्ये ठेवा. आणि तेवढं जरी मला आलं तरीही मला त्याच्या माध्यमातून केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, हा अकाट्य विश्वास ठेवायचा आहे. आणि हाच अभिप्राय माझ्या जीवनात ठेवायचा आहे. म्हणून म्हणजे अभव्य देखील बाह्य व्यवहाराचा अवलंब घेतो, तरीही त्यास मोक्ष लाभ नाही. म्हणून व्यवहार हा निषेध्यच आहे, हे योग्यच आहे. याचा अर्थ स्वैराचार संमत आहे असा नव्हे. कधीही आमच्या धर्मग्रंथांमध्ये आचार अंगामध्ये एवढी श्रावकाराची ग्रंथ आहेत आमची, अनेक श्रावकाचार अनेक आचार्यांनी आमच्यासाठी लिहिलेले आहे. कोणताही श्रावकाचार मूलाचार सारखा ग्रंथ आम्ही उघडला तरी आम्हाला हे दिसणार आहे की प्रत्येक गोष्ट आम्हाला चौकटीत बंदिस्त ठेवायला सांगितलेली आहे. किती तू वापरतो आणि कितीचा त्याग जीवनात घेऊ शकतो हा सदैव विवेक जीवनामध्ये आम्हाला सांगितलाय. छोटे छोटे आमचे नियम आहे की आम्ही समजा 7 नंतर संध्याकाळी काहीही खात नाही, तर आम्ही नियम घ्यायचा की आज संध्याकाळी आता 7 वाजता जेवण संपलेलं आहे, त्यानंतर मला सकाळी 5 पर्यंत तर मी नक्कीच खाणार नाही. जे काही आपली वेळ असेल 6, 5, 7 या वेळेपर्यंत मला सर्व प्रकारच्या म्हणजे अन्न खाद्याचा त्याग आहे. नसेल पेय सुटेल तर ठीक आहे, पेयाचा नाही, पण जे जे हे छोटे छोटे नियम आहे एवढा तर नियम आम्ही नक्कीच घेऊ शकतो. आणि हा आम्हाला कठीण नाही आहे, फक्त आम्हाला तो संस्कार करावा लागणार आहे. झोपताना आम्ही हे ठरवू शकतो की मला आता माझ्या अंगावर जेवढी वस्त्र आहे तेवढ्याचाच मला संयोग आहे आणि बाकीच्या सगळ्यांचा मला त्याग आहे. याशिवाय म्हणजे अनेक असे छोटे नियम आहे की मी 5 पापांचा आता संपूर्णतः त्याग केलेला आहे. फक्त व्यसनांचा माझ्या जीवनामध्ये मी त्याग घेतलेला आहे. ही छोटी नियम जरी आम्ही घेतले तरी देखील आमचं जे आयुष्य आहे हे मर्यादेमध्ये संयमित आयुष्य असं आम्ही जीवन जगू शकतो. आणि हे जीवन जेव्हा आम्ही जगतो तेव्हा आमच्याच जीवनाला एक प्रकारचं वलय प्राप्त झाल्यासारखं दिसतं. जो नित्य आराधना करतो त्याचीच नैमित्तिक आराधना देखील सफल होत असते. एक दिवसांनी आमचं जीवन सफल होणार नाही. सातत्य, नित्यता हे आवश्यक सूत्र आहे.
म्हणून आम्हाला आगम ग्रंथामध्ये आचारंग पहिल्यांदा वाचायला सांगितला. कर्णानुयोगाच्या आधी सुद्धा प्रथमानुयोगानंतर आम्हाला चरणानुयोगाचा अभ्यास सांगितला. कारण चरणानुयोगामध्ये जेव्हा आम्ही पक्क होऊ तिथून आम्ही ढळणार नाही. त्यानंतर आम्हाला द्रव्यानुयोगाचा अध्ययन करायला आचार्यांनी सांगितलं. द्रव्यानुयोग प्रथमतः हातामध्ये थोपविला नाही. सुरुवातीपासून लहानपणापासून समयसार सांगितला नाही. पहिल्यांदा तर आम्हाला प्रथमानुयोगाच्या गोष्टी ऐकून आमचं मन सेट केलं की कशा तऱ्हेने त्या राजांनी आपलं जीवन जगलं हे आम्हाला आदर्शपूर्वक दाखवून दिलं. त्यानंतर चरणानुयोगाची ग्रंथ संपदा आमच्या हातात दिली. रत्नकरण श्रावकाचार्य, सागर धर्मामृत आहे हे ग्रंथ आम्हाला वाचायला दिले. आणि कशा प्रकारचं श्रावक जीवन असतो, श्रावक बोलतो कसा, चालतो कसा, श्रावकाचं भाव विश्व कसं असतं, त्याच्या मनामध्ये कोणते विचार यायला पाहिजे, ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्तपंच नमस्कृती, हे जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा आम्हाला हे लक्षात येतं की अरे ज्या ठिकाणी आम्ही आहो उठल्या उठल्या आमच्या नजरेसमोर काय यावं, तर जिनेंद्र भगवंताची प्रतिमा यावी, ते प्रशस्त मंदिर यावं, ती वितरागता आमच्या डोळ्या पुढे यावी. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्तपंच नमस्कृती, पंच परमेष्ठी आमच्या डोळ्यासमोर याव्या, हे आम्हाला चरणानुयोगाने सांगितलेलं आहे. किंवा चरणानुयोगाच्या ग्रंथामध्ये पंचविंशतिका हे पद्मनंदी पंचविंशतिका या ग्रंथामध्ये आम्हाला सांगितलं की श्रावकाची दैनंदिन 6 गोष्टी कोणत्या आहेत. देवपूजा, गुरुप्राप्ती हा त्या पंचविंशतिका मधला श्लोक आहे. हे आम्हाला त्या पद्मनंदी आचार्यांनी सांगितलं. जे पद्मनंदी आचार्यांची ही पंचविंशतिका वाचून ज्ञानमती माताजींना वैराग्य झालं, तो हा ग्रंथ. आणि त्याचं आम्हाला पहिल्यांदा अध्ययन करायला सांगितलं की तू चरणानुयोगामध्ये लक्ष घाल, आचरण कसं असलं पाहिजे हे तू पहिल्यांदा निर्धारित कर. आचरण जर निर्मल असेल तर तुझं भाव विश्व देखील विशुद्ध होणार आहे. जर सात्विकता जीवनात असेल तर सात्विक विचारच जीवनात उठणार आहे. म्हणून सात्विकतेचा आधार असलेली ग्रंथ आधी सांगितली आणि नंतर द्रव्यानुयोग, कर्णानुयोग बुद्धी असेल तर कर्णानुयोगाचं अध्ययन सांगितलं. कारण बीज सम्यक्त्व पण आहे जे कर्णानुयोगाच्या माध्यमातून आम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती करून देऊ शकते. म्हणून आम्हाला पहिल्यांदा आम्हाला कसं जीवन जगायला सांगितलेलं आहे, तर आम्हाला श्रावकाच्या दैनंदिन क्रिया सांगून स्वैराचाराला प्रथमतः फाटा दिलेला आहे. आणि शुभ व्यवहाराच्या अतीत ज्ञान परिणतीसाठी ती प्रेरणा आहे. बाह्य वस्तू ही अध्यवसानाचा आश्रय आहे. बाह्य वस्तू सोडायला सांगितली, बरोबर आहे का? कारण त्याच्या माध्यमातून अध्यवसान उत्पन्न होतात. एखादी जर आम्ही आकर्षक वस्तू बघितली तर आमचा भाव ती वस्तू ग्रहण करण्याचा होतो. आणि ती वस्तूच आम्ही बघितली नसती तर भाव झाला नसता कदाचित. म्हणून बाह्य वस्तू हे निमित्त कारण आहे. म्हणून निमित्ताचाही आम्हाला त्याग करायला सांगितलेला आहे. म्हणून बाह्य वस्तू ही अध्यवसानाचा आश्रय आहे, निमित्त आहे. त्याशिवाय अध्यवसान होतच नाही. म्हणून अध्यवसानाच्या त्यागाच्या प्रयोजनाने बाह्य परिग्रहादिकांचा निषेध आहे. आगमामध्ये अप्रतिक्रमणादिकांचे द्रव्य आणि भाव अप्रतिक्रमण असे भेद केलेले आहे. द्रव्य अप्रतिक्रमण आणि भाव अप्रतिक्रमण यामध्ये निमित्त नैमित्तिक भाव आहे. हे तर उदाहरणार्थ आपण 2 दिवसापूर्वी हे बघितलं की द्रव्य प्रतिक्रमण आणि भाव प्रतिक्रमण. द्रव्य प्रतिक्रमणामध्ये वस्तू सोडण्याचा उपदेश आहे. आणि हे का सांगितलं, वस्तू सोडा हे का सांगितलं? कारण सुटलेली असेल तर भावही आपोआप सुटतो. म्हणून आम्हाला द्रव्य प्रतिक्रमण
आणि द्रव्य प्रतिक्रमणासोबत होणारं भाव प्रतिक्रमण आणि या दोन मध्ये असणारा संबंध हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जेथे अभिप्रायातून बाह्य परिग्रहाचा त्याग नाही, तेथे त्याचे नैमित्तिक कार्य म्हणजेच राग द्वेषा मोहाचा सद्भाव असतो. आणि जर आम्ही बाह्य वस्तू सोडली नाही, कधी काही गरज पडेल तर, असं झालं तर, अशा आम्ही मनावर एक प्रकारचं असं पलायन स्वीकारून ही वस्तू सोडण्यासाठी आम्ही निरुद्यमी बनतो, प्रमादी बनतो. पण आचार्य सांगतात की तशी परिस्थिती आली तरीही तुला ती वस्तू प्राप्त होईलच त्या समयात, याची खात्री नाही आहे. सगळं असताना सुद्धा आम्हाला आठवण राहणार नाही, काहीतरी विस्मरण होईल आणि आम्हाला जर ती योग्य मदत मिळायची नसेल तर मिळतच नाही. आणि आम्ही त्याग केलेला आहे आणि जर आम्ही सोडलेली आहे आणि जर आम्हाला नसेल म्हणजे त्या अनुषंगाने काही, तर ती सहज देखील आम्हाला प्राप्त होऊन आम्हाला त्याचाही फायदा होऊ शकतो. म्हणून अभिप्रायातून बाह्य परिग्रहाचा त्याग नाही, तेथे त्याचे नैमित्तिक कार्य म्हणजे रागद्वेषाचा सद्भाव असतोच आणि तो त्या भावांचा कर्ताच आहे. म्हणून जेथे उद्देशपूर्वक आणि हीन मार्गाने निष्पन्न आहाराचे ग्रहण आहे. दोन शब्द आचार्यांनी ठेवले होते, अधक कर्म आणि दुसरा औद्देशिक. दोन्हीचा त्याग साधूंच्या जीवनामध्ये असतो आणि आहारासंबंधी परिग्रह ममता, तेथे त्या आहारासंबंधी परिग्रह ममता आहेच. म्हणजे दोन पूर्वक आहार असेल तर त्या संबंधी परिग्रह किंवा ममत्व आहे. म्हणून नैमित्तिकाच्या अभावाच्या प्रयोजनाने निमित्ताचाही निषेध आहे. द्रव्य अप्रतिक्रमण आणि भाव अप्रतिक्रमण यामध्ये निमित्त नैमित्तिकपणा सिद्ध आहे. याचाच अर्थ आत्मा स्वभावाने अध्यवसानाचा अकर्ता आहे. पुढे आचार्य उपसंहार करतात आहे बंधाधिकारामध्ये आणि निमित्त नैमित्तिक संबंध सांगतात आहे आणि हे म्हणतात आहे की अप्रतिक्रमणच बंधाचं कारण आहे, अध्यवसान बंधाचं कारण आहे, अप्रतिक्रमण बंधाचं कारण आहे. आणि हा आत्मा जर स्वभावाच्या दृष्टीने पाहिला तर हा एक त्रिकाली न्यायक स्वभावी आत्मा आहे. चैतन्यानी एक रूप आहे, अखंड आहे, अभेद आहे. आणि असा हा आत्मा स्वभावाने जर बघितला तर त्याच्या स्वभावामध्ये अध्यवसान भाव नाही, म्हणून तो अध्यवसानाचा अकर्ता आहे. तो स्वभावात लीन असताना अध्यवसान होतच नाही. आणि जेथे पराशी कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी आहे तेथे तो कर्ता आहे आणि त्यास बंध आहे. म्हणून याप्रमाणे निमित्तभूत परद्रव्याचा बुद्धिपूर्वक त्याग करून ज्ञानी पराश्रित अध्यवसानाचा त्याग करण्यास बद्ध परिकर होतो. आणि म्हणून यांनी बुद्धिपूर्वक पराचा त्याग केलेला आहे, बुद्धिपूर्वक परवस्तू सोडल्या आणि त्या अनुषंगाने हा जो काही अध्यवसान भाव आहे या बंधाचाही त्याला, अध्यवसानामुळे होणारा बंधही त्याला रोखणार आहे. आणि अशा तऱ्हेने समस्त बंधाचा त्याग करून आपल्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. हे बंधाचं निश्चय नयानी जाणणं आहे आणि ते सम्यक्त्व प्राप्तीचे मूळ कारण आहे. या बंधाधिकाराचं रहस्य तात्पर्य ते हेच आहे. याप्रमाणे बंध रंगभूमीवरून निघून गेला. इति बंध निष्क्रांत हो, रंगभूमीवरून तो निघून गेला आणि बंधाच्या स्वांगाने जो प्रवेश केला होता, जेव्हा ज्ञान ज्योत जागृत झाली तेव्हा बंध त्याचं सोंग दूर करून तिथून निघून गेलेला आहे. अशा प्रमाणे हा सातवा अधिकार
या ठिकाणी बंधाधिकार समाप्त झालेला आहे. आणि यानंतर आत्मख्याती टीकेमध्ये मोक्षाधिकार सुरू होणार आहे. मोक्षाधिकार, आता याला देखील सोंग म्हटलेलं आहे, मोक्ष. आणि यामध्ये सोंग म्हणण्याचं किंवा या अधिकाराचा जो प्रारंभ आचार्य करणार आहे तो आत्मख्याती टीकेमध्ये बाकीचे अधिकार जसे सुरू झाले त्या अनुषंगाने अथ प्रविशती मोक्ष या वाक्याने अमृतचंद्र आचार्यांनी हा केलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मोक्ष पण एक सोंग आहे, मूल वस्तू नाही. आणि याचे स्पष्टीकरण देताना सांगितलं की मोक्ष म्हणजे काय, तर मोक्ष म्हणजे जीवाची शुद्ध पर्याय है ना, शुद्ध पर्याय. आत्मा आणि बंध ही दोन रूप आहे आणि यांना अलग करणं म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे पण त्रिकाली तत्व नाही. आम्ही जे बघणार आहोत ते त्रिकाली आत्मद्रव्य आणि त्या आत्मद्रव्यामध्ये जेव्हा पर्याय किंवा द्रव्य असाही भेद असेल तर तो व्यवहार नयाचा विषय आहे किंवा ती पर्यायीची मुख्यता घेऊन केलेलं पर्यायार्थिक नयाचं कथन आहे. पर्यायार्थिक नय समयसाच्या दृष्टिकोनातून व्यवहार नय, आणि म्हणून हे व्यवहार नयाचं कथन आहे, ते त्रिकाली तत्व नाही. ज्याप्रमाणे संसार पर्याय ही अशुद्ध पर्याय आहे त्याप्रमाणे मोक्ष मार्ग ही आंशिक निर्मल पर्याय आहे. दोन शब्द, मोक्ष मार्ग आणि मोक्ष. मोक्ष ही कशी आहे, मोक्ष ही शुद्ध पूर्ण आनंदरूप पर्याय आहे आणि मोक्ष मार्ग मात्र आंशिक निर्मल शुद्ध पर्याय आहे. आणि जिथं पर्याय विवक्षित आहे तिथे रंगभूमीवरील ते पात्र म्हटल्या गेलेलं आहे. ते एक सोंगच आहे आणि नित्य स्थायी तत्व फक्त एक ध्रुव चिदानंद त्रिकाल आत्मा एवढंच या ठिकाणी अभिप्रेत आहे, ज्याचं स्पष्टीकरण सर्व विशुद्ध अधिकारामध्ये आचार्य स्वयं करणार आहे. तर मोक्षाधिकाराच्या पूर्वी आमची भूमिका आम्हाला लक्षात घ्या. अशा तऱ्हेची ही भूमिका की मोक्ष आता रंगभूमीवर हे मोक्ष तत्व प्रवेश करत आहे. आता पहिल्यांदा आपण पाहला जीव अजीव अधिकार, त्यानंतर आम्ही पाहला कर्ता कर्म अधिकार, त्यानंतर पुण्य पाप अधिकार, आश्रवाधिकार, संवराधिकार, निर्जराधिकार आणि बंधाधिकार. हे अधिकार आम्ही इथपर्यंत बघितले. आणि जीवाधिकारापासून संवर अधिकारापर्यंत त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्मा परद्रव्य आणि परभावापासून भिन्न आहे हे सांगून अनेक तऱ्हेने आचार्यांनी आम्हाला भेदविज्ञान करविला. की संवराधिकार तर भेदविज्ञानाला समर्पित असाच अधिकार म्हटला गेला. आश्रवाधिकारामध्ये सुद्धा रागद्वेष भाव हे पाण्यावरील शेवाळाप्रमाणे आहे, मलिन आहे, अपवित्र आहे, आत्मा सूची आहे, हे शब्द त्या ठिकाणी ठेवले आणि आम्हाला त्यापासून देखील भेदविज्ञान करविलं आणि आम्हाला आमची दृष्टी एक त्रिकाली न्यायक स्वभावावर कशी केंद्रित करता येईल हे प्रत्येक अधिकारामध्ये आचार्य आम्हाला दाखवत राहिले. आणि नंतर अशा तऱ्हेने निर्जराधिकारामध्ये भेदविज्ञानी आत्मानुभव संपन्न सम्यक दृष्टीला भूमिकानुसार भोग आणि संयोगाचा योग असताना सुद्धा बंध होत नाही, उलट निर्जरा होते, ही गोष्ट युक्तिपूर्वक सिद्ध केली. विषवैद्याचं उदाहरण आचार्यांनी निर्जराधिकारामध्ये दिलेलं होतं. किंवा एखाद्याला जबरदस्तीने मद्यपान करविलं तरी देखील त्याला नशा कशी चढत नाही हे दोन उदाहरणं देऊन आचार्यांनी सांगितलेलं होतं की भोग जबरदस्तीने सम्यक दृष्टीला भोगावे लागतात म्हणून भोगाची नशा त्याला चढत नाही. आणि विषवैद्य हा
रोगाचं उतरविण्यासाठी, रोग दुरुस्त करण्यासाठी विष देतो, पण त्याला प्रमाण माहिती आहे. तशा प्रकारे हा जीवनामध्ये भोग भोगतो, पण तो कसा भोगतो? निर्लेप भावनेने भोगतो, हे आचार्यांनी सिद्ध केलं. आणि बंधाधिकारात बंधाच्या मूळ कारणांवर विशेष विचार केला. आणि आता मोक्षाधिकारामध्ये मुक्तीचा वास्तविक उपाय काय आहे यावर आचार्य प्रकाश टाकणार आहे. आम्हाला सगळं माहिती आहे, बंध माहिती आहे, आश्रम माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्या ठिकाणी आम्ही ह्या सगळं ज्ञान स्टोअर केलं, पण आम्ही प्रत्यक्षामध्ये जर क्रिया केली नाही तर आम्हाला माहिती आहे की मला कोणता रोग झालेला आहे, त्यावर औषध काय आहे, औषध घरात आहे, ते कधी घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, याचं सगळं ज्ञान आम्हाला आहे. पण आम्ही प्रत्यक्षात ते औषध घेतलं नाही तर जसा रोग दुरुस्त होणार नाही. त्याप्रमाणे या मोक्षाधिकारामध्ये आचार्य सांगतात की या सगळ्यांचं तू ज्ञान करून घेतलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये तुला बंध आणि आत्मा याला अलग करायचं आहे. द्विधा कृत्य हे शब्द आचार्यांनी ठेवले की 2 विभाग तुला आता करायचे आहे. म्हणून मोक्षाधिकारामध्ये आचार्य हे सांगणार आहे की जर ज्ञानी जीवानी आपल्या प्रज्ञारूपी छैनीचा सावधानपूर्वक उपयोग करून आत्मा आणि कर्माची जिथे संधी आहे त्यावर जर प्रहार केला, ज्या ठिकाणी जोड आहे त्या ठिकाणी जर प्रहार केला तरच ही संधी तुटणार आहे. जसं व्याकरणामध्ये संधी विग्रह असतो, तर संधी कधी होते? तर 2 शब्द योग्य नियमाने जोडले तर. आणि तो जो संयुक्त शब्द आहे तो ज्या ठिकाणी ते जोडलेले आहे त्याच ठिकाणी त्याला बाजूला करावे लागतात, तरच आम्हाला त्याचा विग्रह बनू शकतो. म्हणजे ही संधी आम्हाला जर तोडायची असेल तर जिथे जोड आहे तिथे आम्हाला छेद करावा लागणार. याचाच अर्थ त्यालाच मोक्ष प्राप्त होऊ शकणार. आत्मा स्वयं एकरूप अद्वैत आहे. जोपर्यंत जीव त्याला दृष्टीचा विषय करणार नाही तोपर्यंत कार्य अर्थात मोक्ष मिळणार नाही. म्हणून ज्ञानी जीवाचा प्रथमतः विचार कसा असावा? मी एक शुद्ध चैतन्य मात्र आहे आणि या व्यतिरिक्त जे भाव माझ्यात होतात आहे त्यापासून मी भिन्न आहे. हा सातत्याने अंतरंगामध्ये विचार त्याला धारण करायचा आहे, तरच तो बंधनातून मुक्त होऊ शकेल. आपण कलश उद्याला बघूया. आज आपण इथे थांबतोय. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.